पावडर लाव जरा. जत्रेत जातोस ना? जत्रेत जातो की नाही? बाबा सांगते काय नेऊ नको अजिबात, ऐकत नाही पोळ्या. जत्रेत जातो ना तू? अरे पावडर लाव रे बाबा. ये तिकडे ये जराशी लाव. कोणाला पावडर नको? पावडर चल मला येतं. चल चल ही पावडर लावली तर पोर तसाच. तू घाल ना आता, किती वेळ करतेस? पिशवी कशा? बाजार आणूचा? मग बाजारात जाऊचा काय? काय आणूच्या बाजारातून? आणि स्ट्रॉबेरी. काय आवडतं तुका? स्ट्रॉबेरी. रात्रीची स्ट्रॉबेरी हवी तुका? घाल घाल चल पटकन, किती वेळ करतेस? तुका माका सांग जरा, काय चाललं तू? तू काय जात सांग? जत्रेतून काय आणतलं? आणि मला काय घेणार? फुगे, खाज. ए टायसन जाणार बाहेर. बंद कर बंद कर. चल चल बाहेर. कुठे बसतेस? उगला चौकाच. इकडे इकडे. हा जा मग जा. हे बघ, हे बघ कसं धड पडत आहे बघ. चला आधी बस आतमध्ये. सीट बेल्ट लाव ग तिला. सीट बेल्ट मागे बस अशी. कशाला हवाय तो सीट बेल्ट? लाव ग तिला. तो लागत नाही ग. सुंदर जरा लावल्यासारखं समाधान ती. चल बस. ओके नीट बसा, पुढे येऊ नको. हा सुटला. हा चल. नमस्कार मंडळी. तर आता आपण जातोय सावंतवाडी येथील प्रसिद्ध चराट्याची श्री सातेरी देवीच्या जत्रेला. तर आता 9 वाजले. तर आमच्या लक्षात पण नव्हतं, पण वाग्मीला आम्ही सांगितलं होतं की आपण जत्रेला जाणार आहोत. तर तिने घरी आल्यावर बरोबर आठवण केली की जत्रेला जायचं आहे ना. तर लहान मुलांचा शब्द मोडवत नाही, कारण वर्षातून एकदा जर जत्रा येतात आणि जत्रेतील आकर्षण हे वेगळंच असतं. खेळण्यांची दुकानं, खाजं वगैरे, म्हणजे नवीन नवीन स्टॉल पण कधी कधी लागतात. तर त्याच्यामुळे आपण नवीन एखादी गोष्ट घेऊ शकतो. तर चला आपण निघूया जत्रेला. जत्रेतलं आकर्षण, काय काय वस्तू वगैरे मला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. सरू पहिलं सांगता, खेळणी घ्यायला जत्रेत हट्ट करायचं नाही तर डॉक्टरचे बावली आणि ते हातातलं रिंग. दुसरी नाही आणि काय नाही. खेळणी बिळणी काय मिळणार नाही, फक्त फिरवून आणलं जत्रेत. तुला काय पाहिजे सांग ना. मग काय तुला काय पाहिजे मागू? तू मला काय देणार घेऊन? देस. हा बोल. आणि जुते. बालकुले जुते. हा बोल. बाबाला काय देणार घेऊन? बाबा
वाघमी वागो. आजीला बोलवलं नाहीस? आजी नाहीये. आजीला सांगायचं ना तू पण चल म्हणून. आजी बोलली पण तिला सांगायचं चल म्हणून जत्रेला. जत्रेला ती आजी येणार ना. का येत नाही? अगं तिला काम असतात. तिला काम असतात म्हणून तू बोलवलं असतं तर आली असती ती. बरोबर. तर हा आहे आपला सुंदर असा सावंतवाडीचा मोठी तलाव. रात्री छान दिसतो आणि सकाळी पण छान दिसतो. तुम्ही केव्हाही येऊन तळ्याच्या काठावर बसा, एक वेगळंच सुख मिळतं. आणि आमचे सावंतवाडीकर इथे आल्याशिवाय आणि इथे बसल्याशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही. तरी आहे ती आमची नगरपालिका. तर आता आपण जाऊया थोडा पेट्रोल भरायला. तर गाडीत पेट्रोल भरून आपण पुढे निघूया. कुठे आहे किचमत्ती? ते बघ ते बघ ते बघ ते बघ. दिसलं किचमत्ती. किचमत्ती आज आमच्या घराकडे येणार. किचमत्ती तू दिसतच नाही. दिसला चोर दिसला. आता आपण जत्रेत येऊन पोचलोय. तर गाडी पार्किंग केली आणि आता आपण चालत थोडं जाऊया मंदिराकडे. तर चला बघूया जत्रेचं आकर्षण काय काय आहे. खूप सारी खेळणी दुकाने लावली दिसतात. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर जत्रेचा आनंद घ्या आणि जत्रा कशी वाटली हे मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. केली विद्युत रोषणाई खरंच खूप छान मनमोहक वाटत होती. आणि ही जी गाणी लावतात जत्रेच्या वेळी, एक शांत देवाची गाणी भजन, मनाला खूप छान वाटतात ऐकायला आणि ही कधीतरीच ऐकायला मिळतात. वाघमीचं पहिलं डिमांड आहे गोबी मंचुरियन. कशाला पाहिजेत सांग. गोबी मंचुरी. चल खाऊया. जत्रेत हलव्याचा स्टॉल असा मी पहिल्यांदाच बघितला आणि सर्व हलवा जो होता तो सगळे छान होते. वेगवेगळ्या प्रकारमध्ये होते, म्हणजे डाळिंब, आंबा, गाजर, आणि मी घेतला अंजीर आणि मिक्स ड्रायफ्रूट. म्हणजे दोन्ही खाल्ल्याची चव मिळेल म्हणून मी दोन्ही प्रकारचे हलवे घेतले. तर हा आहे मँगो आणि हे मी घेतले ड्रायफ्रूट आणि अंजीरवाला. तर चव खूप खरंच छान होती. तर तुम्ही जर जत्रेला गेला आणि हे जर दिसले तर हलवा नक्की घ्या. चवीला खरंच खूप छान आहे.
100 रुपये. काय सांगू मीला आणि अवनीला जास्त गोबी मंचुरियन खूप आवडते आणि त्यांचं मेन आकर्षण तेच असतं खायचं. तर त्यांना ती वाट बघत होती की गोबी मंचुरी कधी येते आणि गर्दी असल्यामुळे त्यांची पण धांदल होत होती. तर वागूची एकदा डिश आली आणि वागूने केली गोबी मंचुरियन खायला सुरुवात. तर ती खाते. गरम आहे गरम आहे. हळू 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 मी भरवतो का मी भरवतो. गरम आहे. बरं आहे. बरं आहे. छान. एखादी छोटी मुलगी असो किंवा एखादी महिला, लहानपणापासून आमचं पहिलं आकर्षण म्हणाल तर हेच आहे. म्हणजे बांगड्या, टिकली. आम्ही पहिले जत्रेत गेलो की हेच जास्त बघत असतो आणि हेच खरेदी करतो. आणि जत्रेतलं मेन वैशिष्ट्य म्हणतात तर मालवणी खाजा. खाजा तर वर्षातून म्हणजे आता प्रत्येक दुकानात खाजा मिळतात, पण जत्रेत खाजा खाऊची जी मजा असते ती वेगळीच असते. गरम गरम खाजा काढत असतात, पिशवे भरत असतात आणि त्याच खाजा खरेदी करून मस्त वाटतं. तर ही देवळाकडची विद्युत रोषणाई पूर्ण म्हणजे खूप खूप नवीन दुकानं बघितलेली जत्रेत. मंदिरात बघत असाल तर ओटी भरण्यासाठी देवीची खूप गर्दी होती. तर रात्रीचे 10-10:30 वाजलेले. तर आम्ही सकाळी येऊन गेलो, त्याच्यामुळे रात्री ओटी भरण्याचा काही विषय नव्हता. त्याच्यामुळे हे बघाल तर गर्दी खूप वाढत होती आणि आम्ही एक अर्धा एक तास फिरलो, खरेदी केली थोडीफार आणि आम्ही जायला निघालो. थँक्यू मॉड. अना वागो. चला गाडीत चला आधी पहिली तुम्ही. वागू चल. सर्वीला कोण सोलून दे ग तो. हे मागे ठेव. हे ह्याच्यात चूट. चल. गाडीचा झोका. तुला बरं नव्हतं ना, मग तू गोबी मंचुरी कशी खाल्लीस? काय ग? का खाल्लीस? आपल्याला बरं नाही तर खायचं नाही. चोला ए चोला मत्ती खोला. वागूची डिमांड. कोण दाखव, कोण दाखव वागू. कोण कोण गेला पोटात आणि काठी राहिली हातात. हा शाबाश. बरं आहे कोण. होय. गोबी मंचुरी कशी होती? बरी होती. बरी होती का? या. मला नको थँक्यू. आणि जत्रा कशी वाटली? बघी. मस्त. काय काय घेतलंस तू जत्रेत? खेळणी घेतलीस आणि काय घेतलंस? हा फुगे. ओके बरं बाय कर. बाय बाय. भेटूया. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. वागू आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय.
काळोखात तुझी दिसणार नाही फ्रँकीची, पण पोचली हा त्यांच्यापर्यंत. काय आता आमच्यापर्यंत पोचली मग. तुमच्यापर्यंत पोचली का फ्रँकीस? पण दिसत नाहीये. दिसत नाहीये पण त्यांच्यापर्यंत पोचली.